राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे, ज्यामध्ये एक शिक्षक भरतीची तयारी करणारी युवती शिक्षक भरती कधी होणार आहे असा प्रश्न विचारत होते। त्यामध्ये संतापलेल्या रागावलेल्या शिक्षण मंत्र्यांनी थेट त्या युवतीला तुझी ओळख काढून तुला डिस्क्वालिफाय केलं जाईल, तुला अपात्र केलं जाईल असं त्या व्हिडिओमध्ये बोललं जात होतं। आणि तो व्हिडिओ समोर आल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये जे ते विरोधकांनी तो विषय लावून धरला होता, मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप होऊ लागले। परंतु संपूर्ण महाराष्ट्राला एक प्रश्न पडला की ती युवती कोण आहे। ती युवती एबीपी माझानं शोधून काढले। आपण तिच्या घरी आलेलो होतो। तुझं नाव काय आणि काय ओळख काय तुझी? माझं नाव रामपूरकर कोमल दिलीपराव आहे। माझं एज्युकेशन MSc मॅथ B.Ed CTT TET नेट क्वालिफाय आहे मी आणि मी शिक्षक भरतीची तयारी करते। माझं अभियोग्यता परीक्षा पास आहे मी चांगल्या मार्कांनी आणि माझं रजिस्ट्रेशन प्रोसेस झालेली आहे, पण शिक्षक भरतीची आणखीन जाहिरात आलेली प्रसिद्ध झालेली नाही आहे। ना प्रेफरन्स देता येतो आम्हाला, ना चॉईस देता येते। मग शिक्षक भरतीची प्रक्रिया कधी कंप्लीट होणार हा माझा शिक्षण मंत्र्यांना, माननीय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना प्रश्न होता। बरं, मला हे सांग की तू त्या शिक्षण मंत्र्यांना भेटली कुठं? कारण तू तर राहते हिंगोली जिल्ह्यामध्ये। मी हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत तालुक्यामध्ये राहते। आम्ही दर्शनासाठी मन्मथ स्वामींच्या गेलो होतो, तिथे सभा होती। सभेला मी म्हणजे उपस्थित होते, त्यांचं भाषण ऐकलं। त्यानंतर माझं असं मला वाटलं की आपण त्यांना एक आपलं शिक्षक भरतीविषयी आपलं त्यांना विचारायला पाहिजे, म्हणून मी स्वतः तिथे त्यांना भेटण्यासाठी त्यांना अप्रोच केलं। तर तिथे माध्यमांच्या समोर मी आले आणि त्यांना प्रश्न विचारला की आमची शिक्षक भरती कधी होणार, कधीपर्यंत कंप्लीट होणार। मग त्यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी माझ्यावर भडकले। त्यांनी मला साधा प्रश्न आन्सर देऊ शकले असते की एक डेडलाईन देऊ शकले असते की तुम्ही डिसेंबरपर्यंत होईल, जानेवारीपर्यंत होईल, पण त्यांनी आम्हाला तसं न बोलता डायरेक्ट मला धमकी दिली की तुम्हाला अपात्र करू, तुमची माहिती घेऊ। म्हणजे हे आम्हाला आपल्या भारताच्या लोकशाहीमध्ये आम्हाला शिक्षण मंत्र्यांना प्रश्न नाही विचारायचा, आम्ही तर कोणाला विचारणार? असं सामान्य प्रश्न मी जर सामान्य अभियोग्यताधारक म्हणून जर त्यांना विचारू नाही शकत, तर मग आम्ही प्रश्न आमचे मांडायचे कुठे? आम्ही आत्तापर्यंत एवढे निवेदन दिले। पुण्याला शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या समोर आमचं अन्नत्याग उपोषण सुरू आहे। आमच्याकडे प्रशासनाचं बिलकुलही लक्ष नाही, ते आम्हाला दुर्लक्ष करतायत। रोडमॅप सादर करतायत आणि रोडमॅप फॉलो केला जात नाही। त्यांनी आम्हाला 15 जूनपर्यंत शिक्षक भरती करतो असे नुसते आश्वासनावर आश्वासन दिलेले आहेत, पण भरती प्रक्रिया सुरू नाही झाली अजून। बरं, हा व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर तुझे सहकारी, तुझे वरिष्ठ जे कोणी आहेत, तुझे जे काही तुला शिक्षकांनी शिकवलं ते सगळ्यांचं काय म्हणणं आलं हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर? तुला अपात्र करण्याची शिक्षक भरतीतून म्हणजे त्यांनी थेट बोलले, तर कसं वाटतं? कारण इतके दिवसापासून तू तयारी करते शिक्षक भरतीची। सर्वांनी मला सपोर्ट केला। सर्वांनी तुम्ही मॅडम भिवू नका, तुम्हाला कोणी असा अपात्र करू शकत नाही। सगळ्यांचे मला कॉल आले, सपोर्ट आहे सर्वांचा की आमचं एज बार होत चाललेलं आहे। 5-5 वर्षापासून शिक्षक भरती होत नाही आहे, मग आम्ही जाब विचारणार नाही तर काय करणार? आणि आम्ही शांततेचे प्रकार सगळे अंमलवून पाहिले, आंदोलन केले, निवेदनं दिले, पण आम्हाला प्रत्येक वेळी असंच शिक्षक भरतीसाठी रखडलेली शिक्षक भरती आहे आणि ते कंप्लीट होत नाही आहे। मग आम्ही काय करणार? असा माझा सामान्य अभियोग्यताधारक म्हणून प्रश्न आहे प्रशासनाला। आता शिक्षण मंत्र्याला तू माझाच्या माध्यमातून काय आव्हान असणार आहे, काय मागणी असणार आहे तुझी? 55,000 शिक्षक भरती झालीच पाहिजे एकाच टप्प्यामध्ये आणि 67,000 रिक्त पदे असताना तुम्ही 80% वित्त विभागाची मंजुरी दिलेली असताना तुम्ही पद भरती का नाही करत आहे? 30,000 करतो, 20,000 करतो, फक्त असे आश्वासन देत आहेत। नक्कीच। तर ही शिक्षक भरतीची तयारी करणारी कोमल रामपूरकर आहे आणि एक सरळ प्रश्न आहे की शिक्षकांची भरती कधी केली जाणार आहे? तत्काळ शिक्षकांची भरती करावी अशी तिची जी ते शिक्षण मंत्र्याकडे मागणी आहे। आता या संपूर्ण बाबीकडे शिक्षण मंत्री कशा पद्धतीने दखल घेणार हे बघणं तितकंच महत्त्वाचं आहे। कॅमेरा पर्सन आकाश माधव दिपके, ABP माझा, वसमत, हिंगोली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।